ड्रग्स प्रकरणात पोलिसांना मोठं यश पाहायला मिळतं आहे. नेमकं यामध्ये आणखी आरोपी वाढलेले आहेत. नेमकं हे प्रकरण काय? जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे मागील महिन्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता 64/25 NDPS ॲक्ट अन्वये. त्यातील जो प्रमुख आरोपी होता सरफराज भिस्ती, याच्याकडे तपास करताना त्याने जे निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनानुसार अजून तपास करताना त्याने सांगितलं होतं की याकूब खान राहणार भुसावळ याच्याकडे त्याने ड्रग्ज विक्री केलेली आहे. सदर याकूब खान याच्या मागावर जळगाव शहर पोलीस स्टेशन होतं आणि त्या अनुषंगाने माहिती मिळाली होती की काल परवाच्या दिवशी तो जळगाव शहरामध्ये आलेला आहे. त्याला जळगाव शहरात त्याला ताब्यात घेतलं असता आणि त्याच्याकडून अधिकचा तपास केला असता त्याने सांगितलं की जळगाव शहरातील पिंपळा येथील राहणारा अन्सार भिस्ती याच्याकडून त्याने ड्रेस घेतलं होतं आणि एक वारिस खान म्हणून भुसावळ या ठिकाणी राहणारा त्याच्याकडे ते ड्रग्ज आहे. त्या माहितीवरून ते वारिस खान यांच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी 23 ग्रॅम MD ड्रग्ज मिळून आलेला आहे. सदर ड्रग्ज हे गुन्ह्यात आम्ही जप्त केलेलं आहे. सदर याच्यातील जे तिन्ही आरोपी आहेत याकूब खान, वारिस खान व अन्सार भिस्ती या तिघांना या गुन्ह्यात आम्ही अटक केलेलं आहे. त्यांना कोर्टामध्ये हजर केलं असता कोर्टाकडून 5 दिवसाचा PCR देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. ड्रग्ज किती किंमतीचे होते? साधारणतः 2.5 लाख किमतीचं हे ड्रग्ज होतं. त्याचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचं प्राथमिक तपासामध्ये जो यासिर खान आहे हा राहणारा मुंब्र्याचा आहे. तो सध्या भुसावळ या ठिकाणी आलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याने कुठून ते ड्रग्ज आणलं त्या अनुषंगाने तपास